मांजरम येथे होत असलेल्या या अतिविराट विजय संकल्प सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री माजी खासदार माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब, या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सगळ्याला संबोधित केलं असं आमचे यशपालजी भिंगे सर, व्यासपीठावर उपस्थित शमीमजी अब्दुल्ला, फारुख अहमद साहब, श्रावणजी रापणवाड, संजयजी बेळगे, माजी महापौर सतीशजी देशमुख, संजय बडे शेळगावकर, डॉक्टर रेखाताई चव्हाण, संभाजी पाटील भिलवंडे, रवींद्र पाटील भिलवंडे, आमचे काका श्रीनिवासजी चव्हाण, इसाक भाई, मारोतरावजी ढोसनीकर, ज्यांनी सुरुवातीलाच अतिशय चांगल्या वाणीमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं असे आमचे सहकारी निळकंठजी ताकबीडकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले पवळे सर, अनिलजी कांबळे, जेसिका शिंदे, डॉक्टर मधुकररावजी राठोड, माधवरावजी धर्माधिकारी, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमचं मांजरम सर्कल मधले तमाम आमचे पदाधिकारी, या मांजरम नगरीचे सर्व गावकरी मंडळी, या सर्कल मधून आणि परिसरातून आलेले उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, आमच्या इथं उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, या सभेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र, मी मांजरम सर्कल मधले आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व गावकरी मंडळी उपस्थित आहेत. पण मांजरम सर्कल मधल्या कोण्या पदाधिकाऱ्याचं नाव आपण सोडावं आणि मांजरम मधल्या कोण्या लोकांचं म्हणजे आपल्या कोण्या कार्यकर्त्याचं नाव आपण सोडावं, हे खरं तर माझ्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. कारणही तसंच आहे. थोरात साहेब, मांजरम खरं तर आमच्या चव्हाण परिवाराची कर्मभूमी म्हणायला हरकत नाही. कारण हेच ते सर्कल आहे की कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण साहेबांना जिल्ह्यावर राजकारणामध्ये पाठवण्याचं काम मांजरम सर्कलने 1972 ला केलेलं आहे. आमच्या आजोबांची राजकीय सुरुवात या सर्कल पासून झाली आणि ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले. खरं तर आजोबांच्या नंतर स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या भागाचं 2 वेळेस विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे आणि दोन्ही वेळेस या मांजरम जेवढे सर्कल या नायगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत येतात त्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य देण्याचं काम या मांजरम सर्कलने केलेलं आहे. आज आपण बघतो की येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आपल्याला समोर जायचं. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मला काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली. त्याबद्दल मी प्रथम आमचे नेते राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे प्रभारी चनितला साहेब, नाना भाऊ पटोले साहेब, बाळासाहेबजी थोरात, विजयजी वडेट्टीवार आणि अमितजी देशमुख साहेब यांच्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो की त्यांनी मला या लोकसभेसाठी उमेदवारी दिली. आपल्याला सर्वांना माहित आहे की लोकसभा पोटनिवडणूक का लागली. 4 महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा थोरात साहेब या नांदेड जिल्ह्याला प्रश्न पडला. बरीचशी मंडळी काँग्रेस सोडून या ठिकाणी बाहेर पडली. आता बडी मंडळी आमच्याजवळ राहिलीच नव्हती. मग आमचे मोहनरावजी आंबडे असतील, अब्दुलभाई सत्तार असतील, आमचे मामा हनुमंतरावजी बेटमुगरेकर असतील आणि मंचवर उपस्थित बरीचशी मंडळी यांनी ठरवलं की आपण सर्वांनी लोकसभा निवडणूक लढवायची आणि त्यांनी सर्वांनी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना सांगितलं की तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा. आणि सर्वांचा मान ठेवून स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा काँग्रेसचा झेंडा आपल्या खांद्यावर घेण्याचं ठरवलं
आणि सर्व सहकार्याच्या जोरावर आणि इथं बसलेल्या सर्व जनतेच्या जोरावर या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवलीच नाही तर या ठिकाणी जिंकूनही दाखवली। आज बरेच जणांचे अंदाज या ठिकाणी चुकले की नांदेड लोकसभेची निवडणूक काँग्रेस जिंकू शकत नाही, पण या ठिकाणी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी निवडणूक लढवून जिंकून दाखवली। आम्ही जेव्हा दिल्लीमध्ये गेलो तेव्हा आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना तिथं संसदेच्या आवारात आम्ही भेट झाली। आम्ही गेलो, साहेबांनी मॅडमला नमस्कार केला आणि साहेबांनी ओळख करून दिली की मैडम जी मैं नांदेड़ का एमपी संसद वसंतरावजी चव्हाण। मॅडम 1 मिनिट थांबल्या आणि त्यांच्याकडे बघितले की बाबा मॅडमने विचार केला असेल की हा कोण व्यक्ती आहे की कोणतीही शक्ती पाठीमागे नसताना सुद्धा आज नांदेड मधून लोकसभेवर त्या ठिकाणी निवडून गेले। मला सांगायचं आहे की ही समोर बसलेली शक्ती आहे साहेब, समोर बसलेले हे लोक आहेत की त्यांनीच निवडणूक हातात घेतली आणि त्यांनीच स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना या ठिकाणी निवडून दिलं। आज वसंतरावजी चव्हाण साहेबांचा स्वभाव असा होता की इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांनी तळ हाताच्या फोडासारखं जपलं। तळ हाताचा फोड कसा असते तसं बारकाईने प्रत्येकाला जपलं आणि विशेष म्हणजे भिंगे सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व समाजातल्या लोकांना त्यांनी जपलं। कोणत्याही समाजातला असो त्याचा मान सन्मान त्यांनी केलेला आहे साहेबांनी, प्रत्येक समाजाला मान सन्मान या ठिकाणी केलेला आहे। आज नायगाव विधानसभेमध्ये थोरात साहेब एक नवीन समीकरण जुळलेलं आहे। आज चव्हाण नायगावकर घराणा असेल, खतगावकर घराणा असेल का आमचे बोरठेकर घराणा असेल, हे तिन्ही घराणा आज एकत्र आलेले आहेत आणि मी विनंती आपल्याला घाबरायचं कारण नाही। हे तिन्ही शक्ती आज एका जागी आलेली आहे आणि आपल्या पाठीमागे या तिन्ही घराण्याच्या पाठीमागे ही शक्ती नायगाव विधानसभा मधली ही शक्ती निश्चितच काम करणार आहे आणि लोकांचा आशीर्वाद या तिन्ही घराण्यामध्ये राहणार आहे। कारणही तसंच आहे, कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण असतील, आमचे भास्कररावजी पाटील खतगावकर असतील का कैलासवासी बाबासाहेबजी गोरठेकर असतील, या तिघांनी या नायगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। काम आहे, आमच्याजवळ पैसा नाही पण ही समोर बसलेली जनता आहे, जनशक्ती आमच्याकडे आहे। धनशक्तीने जरी आम्ही नसलो तर या जनशक्तीच्या जोरावर ही निवडणूक आपण जिंकून दाखवू। आज या ठिकाणी मला सांगायचं आहे की प्रामुख्याने स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी अनेक इलेक्शन या ठिकाणी लढले, पण 2000च्या इलेक्शन मध्ये बऱ्याच टीका स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांवर झालेल्या आहेत। बरेच जणांनी सांगितलं की आता या चव्हाण घराण्याची पुढची पिढी राजकारणात राहणार नाही, पुढच्या 2-3 पिढ्या येणार नाही, असं त्यांना पाडा असं या ठिकाणी उल्लेख झाला। 2019ला वसंतराव चव्हाण साहेब पडले, पण त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून या ठिकाणी कामाला सुरुवात केली आणि लोकसभेला तर वसंतरावजी चव्हाण साहेबांनी सर्व विरोधकाला चारी मुंड्या चित करून सगळ्यांचा हिशोब चुकता केला। आज या ठिकाणी आपण म्हणल्याप्रमाणे मी आता सांगितल्याप्रमाणे बऱ्याच टीका झाल्या, बऱ्याच टीका त्यांनी सहन केल्या, पण काही गोष्टीचं सडेतोड उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। मी आज आपल्याला एवढंच सांगतो की लोकसभेला आणि विधानसभेला जे आपल्याला मतदान करायचं आहे, लोकसभा आणि विधानसभेला मतदान करत असताना एक अप्रचार आपल्या भागात होत आहे की बाबा चव्हाण नायगावकर घराणा आणि खतगावकर घराणा बरेच वर्ष ते विरोधक होते आणि त्यांचं काही जुळणार नाही। पण मी आपल्याला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो, आताच यांनी उल्लेख केला की माझी बहीण भास्कररावजी पाटील साहेब यांच्या घरात आहे, मिनलताई आमच्या बाईलेक आहे आणि त्या बाईलेकेला आमची ती ताई आहे। ताईला एका भावाचा शब्द आहे, ताई जेवढं मतदान मला पडेल तेवढं मतदान तुम्हाला पडेल, काळजी करू नका, तेवढं मतदान तुम्हाला पडेल। कमी भरतीला मला 2-4 मतदान कमी पडलं तर चालेल, पण मिनलताईला एकही मतदान कमी पडता कामा नये। आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा अजेंडा 2 दिवसापूर्वी जाहीर झाला। आमचे नेते राहुलजी गांधी मुंबईला आले होते, राहुलजी गांधी असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, यांनी एक जाहीरनामा महाविकास आघाडीचा या ठिकाणी दिला। त्यामध्ये पंचसूत्री कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आपले बाळासाहेबजी थोरात साहेब
यांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्या सरकारनं काही निर्णय घेतलेले आहेत, जे सरकार येऊ घातलेलं आहे आणि निश्चितच येणार आहे त्यामध्ये पंचसूत्री कार्यक्रम असा आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 5 लाख 3 लाखापर्यंत कर्जमाफी योजना आहे, 3 लाखापर्यंत। आज आमच्या सामान्य कुटुंबाला त्या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर बरेचसे पैसे लागतात, बरेचसे पैसे लागत असताना सामान्य कुटुंबाचा कणा मोडतो। या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार जर सत्तेवर येत असेल तर प्रत्येक सामान्य कुटुंबाला 25 लाखापर्यंतचा विमा हे महाविकास आघाडी सरकार करणार आहे। आज आमच्या महिला मंडळीला महालक्ष्मी योजना आहे, महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपयाचं मानधन आहे आणि आपल्याला सर्व राज्यामध्ये मोफत बस सुविधा या ठिकाणी राहणार आहे। आमच्या युवकांना 4000 पर्यंत मानधन आहे आणि विशेष त्यामध्ये 25% जी आरक्षण मर्यादा आहे त्यामध्ये आरक्षण मर्यादा वाढवण्यासंदर्भात हे सरकार निर्णय घेणार आहे। म्हणून आपल्याला भिंगे सरांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात नायगाव विधानसभेचा मतदारसंघाचा विकास असेल की नांदेड लोकसभा मतदारसंघाचा विकास असेल, आपल्याला मी अभिवचन देतो की आमदार आणि खासदार मिनलताई जरी आमदार झाल्या, मी जरी खासदार झालो तर आम्ही कधीही आमदार खासदार म्हणून या ठिकाणी वागणार नाही। आपले कामदार बनवूनच या ठिकाणी 5 वर्ष आम्ही राहू आणि आपली जनसेवेची वसा जे आम्ही हाती घेतलेला आहे ते कधीही आपल्याला कमी पडणार नाही एवढी या ठिकाणी गवाही देतो। आणि परत एकदा आपण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना लोकसभेमध्ये भरभरून आशीर्वाद असं या ठिकाणी दिलेला आहात। मी माझ्या वडिला पश्चात मी आपल्याला एवढेच विनंती करतो की आज माझं पालकत्व या ठिकाणी आपल्या सर्वांना घ्यायचं आहे। इथं बसलेल्या सर्वांनी स्टेजवर सहित खाली बसलेल्यापैकी सर्वांनी माझं पालकत्व घ्यायचं आहे आणि या ठिकाणी लोकसभेला मला आणि विधानसभेला माननीय डॉक्टर मिनलताई खदगावकर साहेब यांना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। माझी निशाणी 1 नंबरला आहे आणि मिनलताईची निशाणी 1 नंबरला आहे। मी आशा व्यक्त करतो जेव्हा केव्हा आपल्या या मांजरम सर्कलच्या पेट्या उघडतील, नायगाव मतदारसंघाच्या सर्व पेट्या उघडतील, सर्व पेट्यामध्ये आम्हाला सर्वांनी 1 नंबरचं मतदान या ठिकाणी राहील एवढं या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।